सातपूर पोलीस ठाणे येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य साधून सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या महिलांचा सातपूर पोलीस ठाणे येथे प्रशंसापत्रक देऊन गौरव करण्यात आला। दरम्यान यामध्ये जागृती ठाकूर, सरकारी अभियोक्ता, बाल न्यायालय उंटवाडी, नंदिनी दिगंबर आडके, मुख्याध्यापक, हिरे माध्यमिक विद्यालय, अशोकनगर सातपूर, मधुरा जयसिंग सूर्यवंशी, सरकारी कामगार अधिकारी, कामगार उपायुक्त कार्यालय, डॉक्टर प्रणाली लक्ष्मीकांत जगताप, डॉक्टर कराड हॉस्पिटल सातपूर, सोनाली सचिन बस्ते खानावळ, कामगार नगर सातपूर, रेखा महेश निकम, शिक्षिका, नॅब युनिट महाराष्ट्र संचलित बहुविकलांग शाळा सातपूर, वर्षा हनुमंत साळुंके, मुख्याध्यापिका, नॅब युनिट महाराष्ट्र संचलित बहुविकलांग शाळा सातपूर, साधना देशमुख, HR इंचार्ज, घरकुल परिवार संस्था पिंपळगाव बहुला सातपूर, सुचेता संगपाळ, ट्रस्टी सदस्य, घरकुल परिवार संस्था पिंपळगाव बहुला सातपूर, सोनाली रघुनाथ जाधव, शेल पेट्रोल पंप सातपूर, MIDC त्र्यंबक रोड, मनीषा सतीश निकुंभ, शिक्षिका, माऊली अभ्यासिका, अशोकनगर सातपूर, विशाखा काशीकर, जनरल मॅनेजर, हॉटेल जिंजर त्र्यंबक रोड सातपूर, ॲडव्होकेट कोमल सूरज गुप्ता, नाशिक जिल्हा व सत्र न्यायालय, गायत्री धूपनाथ चव्हाण, अनाथ मुलांचे शिक्षण, महाराष्ट्र पोलीस हवालदार नमन चेरे, सातपूर पोलीस स्टेशन यांना सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, गुन्हे शाखा यांच्या शुभ हस्ते प्रशंसापत्र आणि पुष्प व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले। या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक भडांगे, पोलीस उपनिरीक्षक बटुळे, पोलीस उपनिरीक्षक न्याहादे, पोलीस उपनिरीक्षक नळकांडे, पोलीस हवालदार दत्ता गायकवाड, पोलीस हवालदार विलास गीते, पोलीस हवालदार सुनील लोहरे, प्रशांत पवार आदी सातपूर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सावित्रीबाई फुले यांची 194वी जयंती साजरी करत आहोत। जसं मला सर्वात पहिले सांगायला खूप आनंद होईल या गोष्टीसाठी की आपण सगळेजण म्हणतो की सावित्रीबाई सारखं त्यांच्या मागे महात्मा ज्योतिबा फुले होते। तर त्याच प्रकारे आज माझ्या मागेही माझे मिस्टर म्हणजे मिस्टर सतीश निकुम हे माझ्यासाठी महात्मा फुलेंचंच कार्य बजावतात आहे याचा तुम्हाला अभिमान आहे। फक्त ऐकण्यापेक्षा ज्यावेळेस कृतीतून घडत असेल त्यावेळेस त्याचा अभिमान आणि आनंद खूप मोठा असतो। आणि आज जे काही असेल, मी जरी आज माऊली अभ्यासिका सांभाळत असेल पण मला आज जो काही इथे मान दिला गेला आहे तो फक्त त्यांच्या ओळखीमुळेच मी आज इथे आली आहे। फक्त सर पोलीस स्टेशन सोबत माझं नातं फक्त सर आमच्या इथे खूप विद्यार्थी असतात किंवा माझ्या लायब्ररीच्या जवळ गार्डन असल्यामुळे की सर इथे खूप वेगळे कार्यक्रम होत राहतात मुलांचे, त्याच्यासाठी प्लीज येता आलं तर बघा, किंवा पोलीस स्टेशन जवळ आहे तर तेवढाच फक्त माझा संपर्क होता। पण मिस्टरांमुळे आज मला हा खूप मोठा मान मिळाला आहे की मला मी खरंच समजते की नाही, सावित्रीबाईच्या मागे जसे महात्मा ज्योतिबा फुले होते तसेच माझ्या मागेही माझे मिस्टर आहेत। आणि सेकंड थिंग अशी की आज माऊली अभ्यासिका ही अशोकनगरमध्ये गेल्या 13-14 वर्षापासून कार्यरत आहे। हिचं नाव असं काही कागदोपत्री वगैरे नाही आहे, ऑनलाईन आहे, फक्त माउथ पब्लिसिटीने आमचं कार्य चालत असतं। पण माऊलीने आतापर्यंत कमीत कमी 50 ते 60 विद्यार्थी क्लास 1, क्लास 2 लेवलला आणि नॉर्मल लेवललाही घडवलेले आहे। आमच्या माऊलीमधून जे काही विद्यार्थी घडत गेले त्यांच्या पुढे प्रत्येक पोलीस स्टेशनचे अधिकारी के PSI असेल, कॉन्स्टेबल, माझ्या लायब्ररीतले विद्यार्थी आपल्या इथे आहेत किंवा गंगापूर पोलीस स्टेशनला आहे, पण मॅडम म्हणतात की नाही, आपली लायब्ररी जी काही देते ती माऊली म्हणूनच देत असते। आज जे काही सावित्रीबाईंचं कार्य आहे त्याच पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न मी करत आहे। माहीत नाही कुठपर्यंत मला साथ मिळेल किंवा कुठपर्यंत मला शक्य होईल, पण त्यासाठी मी फक्त सगळ्या सरांना नाव नाही घेते पण सगळ्यांना अशी विनंती करते की आमच्या प्रत्येकाच्या मदतीला तुम्ही जसे धावून येतात ते खूप महत्त्वाचं आहे। आणि ज्यावेळेस प्रत्येक नारी ही बाहेर निघून काम करत असते, घर सोडत असते, तर तिला फक्त घरच्यांना खूप उशिरापर्यंत कळत असतं, पण बाहेर ज्यावेळेस जाते त्यावेळेस सर्वात पहिला व्यक्ती म्हणजे तुमच्या रूपात मिळालेला एक माणुसकीचं नातं जोडणारा व्यक्ती असतो। आणि त्यावेळेस पहिल्यांदा तर सर्वात पहिले सगळ्या बाहेर निघणाऱ्या व्यक्तींना पोलीस युनिफॉर्म दिसला की डायरेक्ट भीती वाटते। सर्वात पहिले तर आपली चूक की आपण हेल्मेट घालत नाही,
त्याच्यामुळे भीती वाटते की आता हे मला पकडतील आणि मला काहीतरी बोलतील. म्हणून ते जे काही सांगत असतील किंवा त्यांचे काही नियम असेल तर ते प्रत्येकाने फॉलो करणं ही आपली जबाबदारी आहे, ती केली पाहिजे. न भीता त्यांच्याशी तुमचं जे नातं असेल, माणुसकीचं जे नातं आहे आपलं, ते साकारून किंवा येणाऱ्या समस्या त्यांनी मला मी आल्यानंतर पाटील सर बोलत होते की बऱ्याचदा असं घडलं जातं की जात असताना एखाद्याला असते किंवा जात असताना खूप फास्ट गाड्या चालवत असतात, त्या न करता स्वतः सांभाळून कार्य करणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्या इथे मी ताईंचे शिक्षिका आहेत, ताई जे आहेत, सर्वात पहिले मला पण खूप काही अनुभव असे आले की जेव्हा मी अभ्यासिकेमध्ये पालकांसोबत जेव्हा बोलत असते त्यावेळेस फक्त एकच विषय येत असतो, मॅडम आमचे मुलं ऐकत नाहीत. हा खूप मोठा मुद्दा आहे. पण ज्यावेळेस सावित्रीने शिकवलंय तुम्हाला की तुम्ही सावित्री बनवा, कणखर बना, जर तुम्ही तुमच्या घरातल्या मुलाला जर नियम लावू शकल्या नाही किंवा त्याला कठोरपणाने शिक्षण देऊ नाही शकल्या तर मग आपण पुढच्या व्यक्तीला कसं सांगणार. आपण त्याच्यासाठी सगळं आयतं रेडी मटेरियल करून ठेवतोय. त्याला सकाळी जायचं, त्याला उठवा, गॅजेट दिलाय आपण, गॅजेटचा वापर करू द्या. आई उठते, मला खूप खूप त्रास होतोय आहे त्यांच्या थ्रू किंवा जिचे आई आहेत, सर आहेत, त्यांनी प्रत्येकाने स्वतः आधी तयार व्हा की आपल्या मुलाला आपल्याला घडवायचं आहे. गॅजेट दिलं, त्याचा वापर करायला लावा. त्याचा आपणच काय म्हणतो की त्याला आपण दुबळं बनवतो ह्या गोष्टीसाठी. म्हणून जोपर्यंत घरात सावित्री येणार नाही आपल्या अंगात तोपर्यंत पुढचं कार्य घडणार नाही. म्हणून आजच्या दिवशी आपण सगळ्यांनीही प्रार्थना केली, म्हणजे आपण सगळ्यांनी एक नियम स्वतःला टाकला गेला पाहिजे. नवीन वर्षही आहे आणि खऱ्या अर्थाने आज 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन आपण 8 मार्चला करतो. पण ताई म्हटलं की नाही बाबा, आज खरंच आपण स्वतंत्र आहोत लिहिण्यापासून, कारण की आज मी जी बोलू शकते ती त्यांच्याचमुळे. नाही तर मला तर इथे उभं राहायला सुद्धा मला हे झालं असतंय. पण जो काही आत्मविश्वास जो आपण देतोय तो आपल्या मुलांमध्ये किंवा इतर माणुसकीच्या नात्याने सगळ्यांमध्ये. यांची आज जयंती आहे. सावित्रीबाई आहेत, त्यांनी शिक्षणाची सुरुवात केली. खरं तर सावित्रीबाईंना सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिकवलं. त्यांना सुद्धा घरातून अजिबात परवानगी नव्हती, पण त्या शेतामध्ये जायच्या आणि मातीमध्ये डबा घेऊन गेल्या की मग ज्योतिबा त्यांना मातीमध्ये आई गिरवून दाखवायचे आणि त्याप्रमाणे त्या तयारी करायची आणि नाही तुला मुलींना शिकावंच लागेल. आणि म्हणून पहिली शाळा भिडेवाड्यामध्ये ज्योतिबांनी चालू केली आणि मग नंतर सावित्रीबाई फुले यांनी सगळ्या घराघरातून मुलींना बाहेर काढण्याला सुरुवात केली. त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, त्यांना शेणामातीचे गोळेसुद्धा खावे लागले. एका साडीवर जायचं, ती साडी तिथपर्यंत जाईपर्यंत सगळी चिखला मातीने भरलेली असायची. मग एक साडी पुन्हा परत ज्योतिबांनी त्यांना आणून दिली आणि मग त्याच्यानंतर ती साडी पिशवीत ठेवून येताना त्या बदलून यायच्या. घरातून पण त्यांना खूप विरोध झाला. तशी परिस्थिती आजही बरीचशी बदललेली आहे. आज आता सरांनी सांगितलं, पण बऱ्याचशा स्त्रिया आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज उभ्या आहेत. सर्वच क्षेत्रांमध्ये महिला आज पुढे आहे, अग्रेसर आहे. कुठेही कमी नाही. पहिले 30% होता, आता 50% झाले. आता हळूहळू अजून मला वाटतं पुरुष कमी होतील आणि स्त्रियांची संख्या नक्कीच वाढेल. कारण 10वी-12वीचा रिझल्ट शाळेमध्ये मुली सगळ्यात पहिला 5 मध्ये सगळ्या मुलीच असतात आणि मग नंतर मुलांचा नंबर असतो. असं आहे. पण आम्हाला सगळ्यांना पोलीस सातपूर, मी जवळजवळ 10 वर्ष इथे मी काम केले सातपूरमध्ये. तर मला सर्व सातपूर परिसरातले बरेचशांचा अनुभव मला आहे. सगळ्यांना मी फोन केला की लगेच त्यांची हजेरी असते. आमची मुलं आणि मुलींची शाळा असल्यामुळे मुलांचे जरा त्रास असतात. बाहेर गेल्यानंतर गेटच्या बाहेर गेले का मग पुढे जाऊन मारामाऱ्या करणे, किरकोळ कारणं असतात आणि त्याच्यामुळे आम्ही नेहमी फोन करतो, पत्र देतो. सर एक राऊंड शाळा सुटण्याच्या वेळेला साधारण 5च्या दरम्यान आमच्याकडे राऊंड मारत जा. त्यांच्याही डोट्या बदलत असतात, त्यांना जसा वेळ मिळेल तसे येतात. आत्ताच मी म्हणून सर काही कारणानिमित्त आले होते, आम्हाला वेळेवर पाहुणा उपलब्ध झाला. आज 3 जुलै आणि 3 जुलैला आज आमच्याकडे कार्यक्रमाला आम्ही पण तिथे कार्यक्रम आयोजित केला होता. त्याच्यामुळे सरांना मला सांगायला वेळ नाही मिळाला की सर तुम्ही जा, मी जरी नाही आहे तर तुम्ही तिथे जा, तुमचं नक्की स्वागत होईल. तर आम्हाला तिथे सरकारी कामगार अधिकारी म्हणून काम करते. कामगार विभाग आणि पोलीस विभाग खूपदा पॅरलल चालत असतो, त्यामुळे सरांचे आमचे खूपदा इंटरॅक्शन्स होत असतात. आज खरं तर आपल्या 3 जानेवारी आहे. आपण 8 मार्चला महिला दिन साजरा करतो, पण आपल्या सगळ्यांसाठी आज खरा आपला मुक्ती दिन आहे. कारण ज्या सावित्रींनी
आपल्याला लिहायचं वाचायचं बळ दिलं, त्याच्यामुळे आज आपण आपले मंग स्ट्रॉंग करून आपण आज उडू शकतोय. तर आज खऱ्या अर्थाने आपला महिला दिन आहे. तर आपल्या पुढच्या प्रगती, कितीही आपली प्रगती झाली, अजून 300, 400, 500 किती वर्ष आपण पुढे गेलो, तर त्यांचं जे आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये जे घडवण्यामध्ये आज इतक्या सगळ्या महिला आहेत ज्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात, तर त्यांचं योगदान आपण विसरता कामा नये आणि विसरू देऊ पण नाही. त्यांचा वारसा आपल्याला पुढे चालवायचा आहे. आपण अगदी कुठल्याही एका मुलीला जरी आपल्या आयुष्यामध्ये मोटिवेशन देऊ शकलो आणि तिचं आयुष्य जर आपण मार्गी लावू शकलो, तरी आपण आपल्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल झालो असं म्हणायला काही हरकत नाही आहे. ज्या पद्धतीने मी कोल्हापूरची आहे, तर आमच्या इथे ताराराणी सरकार आहेत, तर त्या वेळ पडली तर तलवार घेऊन लढायच्या. तसं या सावित्रीबाईंची तलवार पेन होती आणि ती सगळ्यात पॉवरफुल आहे की आज पण ती चालते आणि आपण चालवतोय की नाही, आपण पेन चालवतोय. काय करू शकतो, तू पेन चालवू शकतो आपण, ही खूप मोठी गोष्ट आहे. एखादं आपण स्टँडवर जातो, एखादी लेडीज असते बिचारी, म्हातारी असते, 50-60 म्हणजे त्याच्या वयाची असते, पण तिला वाचता येत नसतं. तिला जाताना म्हणजे बस पकडताना सुद्धा तिला अडचण येते की तिला अवलंबून राहावं लागतं एखाद्यावर. आपण आज कुणावर अवलंबून नाही आहे, आपण स्वतः इंडिपेंडेंटली आपल्या पायावर उभं आहे. तर याचे आभार आपण नेहमी सावित्रीबाई फुलेंना मानले पाहिजेत. ज्या पद्धतीने सावित्रीबाई फुलेंना सपोर्ट होता महात्मा फुलेंचा, त्या पद्धतीने आपण एक समाजामध्ये वावरताना एक आपलं लाईफ स्मूथपणे आपण जगताना आपल्याला माहीत नाही, अप्रत्यक्षपणे पोलीस डिपार्टमेंटचा खूप सहभाग असतो. आपण आपले सगळे सणवार करतो, पण ते बिचारे कधीच कुठला सणवार करू शकत नाही. आपलं सगळ्यांचं ऑफिस सुटतं 6 वाजता, पण त्यांचं ऑफिस सुटत नसतं, कारण हे ऑफिस 24 तास सुरू असतं. आपण अगदी रात्री 11 वाजता जरी आलो, आपण मदतीची अपेक्षा केली तरी सुद्धा आपल्याला मदत मिळते. तर त्याच्यासाठी सुद्धा या सगळ्यांचे खूप आभार आहे. प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे आपलं एक क्वालिटी ऑफ लाईफ आपण ते मेंटेन करू शकतोय, तर ते फक्त त्यांच्यामुळे हे आपण कुठेही विसरता कामा नये. घरचं सावित्री समजून घेतात. आणि आपण एक न्यू इयर पण आहे, तर न्यू इयरचं आपण एक रिझोल्युशन करूया की आपण जे नियम आहेत ते आपण नियम फॉलो करू आणि त्यांचा थोडासा जर काही कामाचं बर्डन आहे ते आई वडील नाही आहेत, मानसिक दिव्यांग असल्यामुळे त्यांना कोणी सांभाळू शकत नाही कुटुंबात. अशा मुलींच्यासाठी हे पोलीस डिपार्टमेंट एकदा काही कारणाने नलावडे सरांकडे विद्याताई आणि मी आलो होतो आणि त्यावेळेला मी रिक्वेस्ट केली होती की आमच्या मुलींचं हॉस्टेल आहे आणि थोडं गावाच्या बाहेर आहे, तर तुम्ही पेट्रोलिंगची व्यवस्था कराल का. आणि तेव्हापासून पाटील साहेब त्यांनी इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर पाटील साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी आमच्या संस्थेमध्ये तिथे एक दबदबा निर्माण झाला की मुलींचं हॉस्टेल आहे आणि ह्या मुली अशा आहेत की ज्यांना समज कमी असते, त्यामुळे एक दबाव त्याचा राहिला. त्याच्यामुळे पोलीस आणि सामाजिक संस्था यांचं एक जे काही काय म्हणू आपण एक सहवास असायला लागतो किंवा सहसंबंध असावा लागतो, तो या निमित्ताने तयार झाला. नंतर तर पाटील साहेब आमच्या संस्थेचेच झाले. पाटील साहेबांनी त्यांच्या मुलाचा वाढदिवस घरकुलमध्ये येऊन साजरा केला. तुम्हाला सगळ्यांना सुद्धा मी अशी विनंती करेन की तुम्ही सगळ्यांनी आमच्या मुलींना भेटायला जरूर या, कारण त्यांना खूप आवडतं पाहुणे आले की. एरवी ह्या मुली जेव्हा कुटुंबात राहतात तेव्हा त्यांना काही समज नाही म्हणून सहसा असं असते की पाहुणे आले की तू आतल्या खोलीत बस. आम्ही उलटं करतो, पाहुणे आले की मुलींना बसवतो आणि त्यांच्यासमोर आमच्या मुली आम्ही त्यांना इथे संस्थेत आल्यानंतर जे काही शिकवतो ते सगळं शिकून कोणी कविता म्हणतात, कोणी डान्स करतात, कोणी गाणी शिकतात. अशा त्यांच्यामध्ये ज्या ज्या क्षमता आहेत त्या वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. मला प्रामाणिकपणे वाटतं आम्ही दोघी कॉलेजमध्ये रिटायर्ड झालेलो आहोत आणि आता काम करतो. विद्यार्थ्यांचं काम मोठं आहे, फक्त मम म्हणण्याइतपतच आहोत, पण तरी सुद्धा आमचा इथे आम्हाला बोलावून सत्कार केला आणि ह्या निमित्ताने हा जो काही आपला सहसंबंध वाढला, निर्माण झालेलाच आहे, तो वाढला. त्याच्याबद्दल खूप घरकुल परिवाराच्या तर्फे आमच्या सगळ्या मुलींच्या पोलीसचा फ्लॅग आहे, जो झेंडा आहे, तो त्यावेळेचे पंतप्रधान माननीय पंडित नेहरूंनी या पोलीस दलाला तो झेंडा अर्पण केला होता 3 जानेवारी 1961ला. तेव्हापासून पोलीस स्थापना दिवस हा मानला. 1 दिवसासाठी असायचा, पण इथून पुढे आता 7 दिवस सप्ताह स्थापना करून पोलीस दलाविषयी माहिती सर्वसामान्यांना व्हावी आणि त्यांच्या पोलीस दलाविषयी जी भावना निर्माण झाली आहे ती चांगली कशी येईल, त्यांना पॉझिटिव्हली कसं पोलिसांविषयी त्यांनी विचार करावा, यासाठी समाजातील नागरिक किंवा
विद्यार्थी, शाळेचे विद्यार्थी यांना आम्ही भेटून किंवा पोलीस स्टेशन व्हिजिट करून पोलिसाच्या कामकाजाविषयी माहिती देतो आणि पोलीस तुमचे मित्र आहेत आणि ते 24 तास तुमच्या मदतीसाठीच आहेत. जी पोलिसाची संकल्पना पिक्चर, सिनेमा किंवा ऐकून जी काही झालेली आहे किंवा ब्रिटिश काळामध्ये जी पोलिसांची प्रतिमा आपल्या भारतीय लोकांमध्ये रुजली गेली, ती बाहेर काढण्यासाठी अजून आपले जीन्स तेज आहेत, ते हळूहळू होईल. पण ही एक सुरुवात आहे आणि नक्कीच इथून पुढे पोलीस दल आपल्या जनतेच्या सेवेसाठीच आहे आणि ते चांगलं कार्य करेल. माननीय आपले पोलीस आयुक्त साहेब संदीप कर्णिक साहेब यांनी तसे सूचना दिल्या आहेत की जनतेमध्ये जाण्यासाठी त्यांचे खूप उपक्रम चालू आहेत आपल्या शहरामध्ये. मग ते मॉर्निंग वॉकला सुद्धा पोलीस सकाळी त्यांच्याबरोबर पाहिजे, सायंकाळी पायी पेट्रोलिंगमध्ये पण बाजारामध्ये ते फिरले पाहिजे लोकांसोबत. ही पण एक संकल्पना आहे. किंवा तुम्हाला एका कॉलवरती पाहिजे तिथे मदत पाहिजे म्हणून डायल होऊन 5 मिनिटाच्या आत, 5 मिनिटाच्या आत तुम्हाला पोलीस मदत. रिस्पॉन्स टाईम 2-3 मिनिटापर्यंत ॲव्हरेजली रोज मॉनिटर केलं जातं 24 तास. कुठल्या पोलीस स्टेशनला किती कॉल आले, ते एक कॉल त्यांनी शॉर्ट पिरियडमध्ये तुम्हाला आम्ही संपर्क करून तुमचा वेळ घेतला आणि तुम्ही इतका वेळ दिला त्याबद्दल मी आपल्या नाशिक पोलीस दलातर्फे आणि सातूर पोलीस स्टेशनतर्फे सिनियर आमचे रणजित नवळे साहेबांच्या परवानगीने आणि आमच्या सगळ्यांच्या सहकार्यांच्या मदतीने मी आपल्या सर्वांचं स्वागत आणि थँक्स घेतो. आणि असंच पुढे तुम्ही आमच्याशी समन्वय ठेवून आमची जी काही मदत तुम्हाला सामाजिक कामासाठी किंवा तुमच्या क्षेत्रात लागत असेल किंवा कुणाला तुमच्या सहकार्याला लागत असेल अशी मदत तर नक्कीच तुम्ही संपर्क करावा आणि त्याचा लाभ म्हणजे त्याचं जे काही आहे ते सॉफ्ट होईल आणि पटकन काम होईल या दिशेने काम कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपला स्नेह असाच वाढो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि रेजिंग डे निमित्ताने, सप्ताहानिमित्ताने, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने आज आपण आल्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं सरांच्या द्वारे. नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर.